आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कैरीची चटपटीत चटणी। ह्याला तेलुगूमध्ये अवकाय तोकही म्हणतात। ह्याची अशी मी सालं काढून घेतली आहे। सालं काढून घेतल्यानंतर ह्याला चांगलं खिसून घेते। या केपळीचा मसाला आम्ही आज या चटणीमध्ये वापरणार आहोत। चला आता बघूया। चटणीसाठी लागणारे साहित्य: 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, केपरेचा मसाला 2 ते 3 चमचे, मीठ चवीनुसार, गूळ अर्धी वाटी। ह्याला मी अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवलं आहे। फोडणीसाठी लागणारे साहित्य: जिरे, राई आणि हिंग। हे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे। तयार आहे तर आपली चटपटीत कैरीची चटणी। ह्याला तुम्ही भाकरी किंवा चपाती बरोबरही खाऊ शकता।